संसद आणि राज्य विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या थाळीतून शाही मेजवानीचा आरोप। एका थाळीची किंमत 5,000हून जास्त। उधळपट्टीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। मशिदीवरच्या भोंग्यांवरून महायुती सरकारमध्येच मतभेद। किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये, अजित पवारांची तंबी, तर सोमय्यांची मागणी योग्यच, आशिष शेलारांची भूमिका। महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातीत अशोक स्तंभाऐवजी सेंगोल। आणीबाणी विरोधातल्या राजभवनातल्या कार्यक्रमामध्ये सेंगोलचा वापर संविधान विरोधी कृती असल्याचा विरोधकांचा आरोप। इंदिरा गांधींनी भारताची लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला। आणीबाणीला 50 वर्ष होत असताना फडणवीसांचा हल्लाबोल, तर मोदींमुळे संविधान संकटात असल्याचा काँग्रेसचा आरोप। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलचा 21 पैकी तब्बल 20 जागी विजय। मावळते अध्यक्ष भाजपच्या चंद्रकांत तावरेंना केवळ 1 जागा। शरद पवारांच्या पॅनलचा सुपडा साफ। राज्यामध्ये वीज स्वस्त होणार। पहिल्यांदाच एका वर्षात 10%, तर पुढच्या 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार। पुणेकरांसाठी खुशखबर। पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे 3,600 कोटी मंजूर। पालिका निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा। सीबीएसई बोर्डची 10वीची परीक्षा वर्षातनं 2 वेळा होणार। 2026 पासून फेब्रुवारी आणि मे महिन्यात परीक्षा। फेब्रुवारीची परीक्षा सक्तीची, तर मे मधली ऐच्छिक। लठ्ठपणा विरोधातलं जगातलं पहिलं औषध भारतात दाखल। एका कोर्ससाठी महिन्याला 17,000 रुपये मोजावे लागणार। केदारनाथमध्ये तुफान पाऊस। मुनकटियामध्ये डोंगरावरून आलेल्या ढिगाऱ्यामुळे हजारो यात्रेकरू अडकले। अनेक ठिकाणी भूस्खलन, तर हिमाचलच्या कुलूमध्ये अनेक भागात मोठं नुकसान। भारतासाठी ऐतिहासिक दिवस। अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळात झेपावले। ॲक्सियम 4 मोहिमेची यशस्वी सुरुवात। वॉटर आयडी शुभांशु यांचा अंतराळातून पहिला उद्गार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।